तो चलिए शुरू करते हैं। भाई ब्लॉगर इथं ब्लॉगर चालू लाईव्ह अरे साऊंड बघ किती मोठा. मॅच बिगिन्स विथ विशाल प्रजापति. आपले हिंदी बोल. इंडियामध्ये नाही वाटतं. उसके आगे केस काढलो कॉमर्स वर्सेस सायन्स ची लढाई चालू म्हणजे दाखवलं भाई यार. Sarthak was there and after that match is starting. मॅच चालले. मराठी बोल, मातृभाषा मराठी. मॅच चालले. स्टेजवर जाणं प्रदीप हे इंडियाचं नाही अमेरिकाचं आहे. रशियनचं पण आहे. निखिल कोगरे बोर्ड तर आता आज खो खोचा दुसरा दिवस आणि मॅच चालू आहे सध्या. सार्थक, यशराज वरगंटे आणि विशाल प्रजापती दोघांनी आपले आपले स्थान घेतलेले आहे आणि पंचांनी शिट्टी वाजवतात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणाचं काम कामच करून केलं जातोय. संधी होती काय पोलो घेणार आहे. पोलो बरोबर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे संघ या समोर एकमेकाला समोर भिडत आहे. फुल पोलला पकडून असं समजतं की पोल मातच आहे. सार्थक फुल बाई कॉन्फिडन्स. फुल कॉन्फिडन्स सार्थक. इकडे पाय रेफरी लक्ष राहून द्या. आमचे पंच यांच्याकडून फुल बाई ऍक्शन बघ. फुल ऍक्शन मध्ये चाललंय पण खूप हरवणार असं केली जाते. त्यांची सुद्धा धावपळ आपल्याला मैदानामध्ये दिसून येते. पहिल्या गुणांची उत्सुकता प्रेक्षक वर्गांमध्ये तसेच अकरावी कॉमर्स या संघाला पहिल्या गुणांची अपेक्षा आहे. किती वेळात पहिला केस लागले बाल कटक्याना. यश भाई डेंजर बाप. बघ आता करतो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो बघ आता करतो. बघ आता 2 मिनिटं बाहेर होईल. बघ नाही ना अरे येणार बघ. बॅको बाहेर चाललेला लक्ष दे बोल. आमले गप ना भाई तू. तुझी चुकी भावा. मला कट मारू शपथ तेच ना. नाही तू असंच अरे काही सार्थक एकटा वाचर राहिले. एकटा घ्यायचा. संख्या 11 कॉमर्सची आता 2 झालेले. प्रेक्षक वर्ग अगदी शांततेने हा सामना पाहतोय. थांबा ना. आउट होत नाही. आज कसं फायनल मला पण आहे समजा जरा. शिक्षक वृंदामध्ये तुला काय पब्लिक आले समजत नाही का? कोण विजयी होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि पंच हे आमचे फार हुशार असे पंच आहेत. त्यांच्या कालपर्यंतच्या प्रयत्नाने आतापर्यंतच्या या सामन्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 3 रेडीत का आणि एक उत्कृष्ट असं पाहायला मिळतोय. लागणार हाय तर हाय त्याला जमतं. जमतेला रे म्हणून अरे तसं नाही रे, मध्येच काय चूक झाली तर आउट काही गाड्या तू गबस. अरे तुला माहिती आहे का त्याला गोल मार ना. त्याला काय सगळं माहिती आहे. व्हेरी स्लो. छोटी कुमार त्याला स्वतःचा गेम माहिती आहे. मग तो कशाला माहिती? 11 सायन्सच्या संघनायकाकडून स्वतःचा गेम माहिती आहे ना. त्यांना चकवलं जातोय. अंपायरने उसळ वाजवलेले चुकीचा खेळ दिलेले. लहान तरी मोल काय याला रंगतदार असा सामना लागले हलवायची सवय.
कोणाला आउट व्हायचंच नाही तू. हा विद्यार्थी 11वी सायन्स याचा कप्तान आहे. उत्कृष्ट असा कॅप्टन 11वी सायन्स या संघाला लाभलेला आहे. त्याने एक नंबर 11वी कॉमर्सला तिसऱ्या पॉईंटसाठी एक नंबर परिश्रम घेण्याची वेळ त्यांच्यावर आणलेली आहे. पाहूया एक नंबर प्रेक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आणि उत्सुकता लागलेली आहे. मिनिट पण नाही राहिलं अर्धा मिनिट 30 सेकंद अरे घे नाही मार आयुष्य मारला तिसरा point आउट नको दुबे आउट नको किती वेळ राहिला आणि प्रेक्षकांकडून त्यांना टाळ्यांचा या दोघं बोला अरे कडक छोटली काय टिकर थोड्या वेळ छोटी तुझं काम करतो मला तू बघा तुझं काय काम करतो आम्ही त्यांच्या विरोधी का तू सगळे दुबईच्या मागे पडले ए वडा भेट दुबईला चेअर करा दुबे 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 आणि दुबईला चेअर करा दुबे अरे वडा भेट प्रकारे आमची मॅच झालेली आहे आणि सार्थक कॅप्टन फोकस यश 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 इकडे यश इकडे आउट आउट का झाला सांग सांग बोल बोल आउट का झाला सांग ना आपण कसं आउट झाला काय माहिती पहिले तू कैसे आउट होगा आपला गुरु आहे कोच आहे आमचा आपल्याला चालत पाहिजे बोलचे काय नाही साठी पुरे असं जिंकू बघू आता पुढे काय होतं नंतर काय उपयोगाचं नाही एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनीच ते फक्त आहे ना बोलायचं कामच आहे असं काय असा विषय बघ आता त्याला उभा राहायची तुला वाटतं आबे कसा खेळतोय बघितलेला नाही तसा विषय मोठा विषय गेम अजून बघितलाच नाही. मोठा आपलं काय वाटतं प्रेक्षक कोणतं म्हणून आपल्याला काय वाटतं कोचिंग मध्ये म्हणजे असं काय सांगता येत नाही. 8-30 लढत आहे. शिव्या नको तरी पण आपल्याला काय वाटतं एक अंदाज एक प्रेक्षक म्हणून आपल्याला काय वाटतं कोचिंग मध्ये अंदाज तर सायन्स वाले जिंकतील कारण की मी पण सायन्सला मी त्यांना सपोर्ट करेन. सायन्स वाले का ओके सायन्स सपोर्ट आपल्याला काय वाटतं कोचिंग सायन्स पुढे जावं पुढे सायन्स वाले जिंकणार असं वाटतं का चांगल्या प्रकारे आणि आपल्याला काय वाटतं कोचिंग मध्ये सायन्स आपल्याला आपल्याला वाटतं कोचिंग मध्ये आपण पहिलंच मत दिलेलं आहे त्याच्याबद्दल काय विषयच नाही. शेवटी आपल्याला काय वाटतं सायन्स हा माझा असं वाटतं आणि मगाशी हातातला मगाशी जिंदगी चालली कट करणे तर फटकारणे याच्याबद्दल काहीतरी सायन्स आहे ठीक आहे आपल्याला काय वाटतं कोचिंग मध्ये मॅच चालू होते मी एकच बोलणार फक्त तू बोल फोकस करो वैभव समर्पक वैभव सोय आहे बांगर सोय आहे वैभव 100 रुपये तर आपली बांगर आहे सोय काय विसरलं जायला ते आपकी नजर तीक्ष्ण रहे तीक्ष्ण सामने नजर दे साइड को कृपया दर्शन ना दे अशा प्रकारे मॅच चालू आहे आणि प्रेक्षक इथं बसलेले आहेत. प्रेक्षक काय वाटतं तू वैभव का कॅमेरा झूम कर. चला, आता मॅच सुरू झालाय. प्रतीक बोलतोय वैभव शेठ कसे पळत आहेत माकड एकदम सेम माकड अरे समोर आता वैभव मग माझं तेवढं कट कर. मी बोलले उत्कृष्ट असं कार्याचं संघ बोलो रे मार आपले 3 आहेत ना नो दुबे ब्रो
एकालाच काय त्याचा उठला काय माहिती का त्याची आयटम बलाढ्य असा संघ अकरावी कॉमर्स सुद्धा पाहूया. अबे यार तू कसा पलटो आहे पलटी बॅक कम्प्लीट फटाफट. आशा होती परंतु ते धावलेले आहे पंचांकडून उत्कृष्ट असा बंधू. अरे एकाला घ्या ना टार्गेट. घ्या एकाला मारला. अरे एकाला गेलं एकाला टार्गेट त्यांना त्यांचा गेम दोघांना पण दाखवतो एक रेस घेतो पर्यंत. हे पाटणला काढा. पटांची काय चुकी धक्का दिला. विजयाच्या आशा तगडगत झालेल्या आहेत. इकडेच काय गेला इकडे का नाही आला लय मोठी चुकी पाटण. एका टार्गेट करू यार. एकाला घ्या गावला बघ. घे विशाला दे. घे मार बॅक कॉला फोटो काय यार उठला विजय पण. एक नंबर जमते मार पटन नाही जमलं. अरे ब्रो लवकर घे. एका टायला एकाला घे लवकर. घे कुचल चल. घे मार घे ना पटकन. बॅको काय घाण बॅको काय नका करू. बॅक नाही कळला का? मी बोललो ना बॅक पटन नाही ब्रो. असं कसं करतोय नको वाढू. पहिलेच पळ विजय संघ मार. अरे नका वाढू येडे हो द्या ना मस्ती घेऊ त्यांची पण. अरे घे अरे मार. काय यार लय बेक होते पाटांना. इथं ना काय घे यार काय घ्या ना बॅक चालले. काय खेळतात रे गेली प्रतीक काय नागरगोजीला घेतला. आउट आहे चिडायचं नाही कधी मैदानात. आउट आहे. नाही लागलं थोडा शर्टा लागले वाटलं मला पण रेफ्रीजर निर्णय देईल तो नाही पटायला तर काय जमत नाही बघा नुसतं आपल्या. अरे इथं खोईता ना सार्थक तो तर आला पाहिजे ना. एक मार अरे उचला एकच घ्या जिंकू शकतो. काय होय मारला. अरे एकाला गेला मार. अरे काय कोणची कबड्डी घेतोय. बरोबर पाकत कोण येत आला तर डायरेक्ट इकडे रस खेळायचा. दमल लवकर तू गाडे. अरे एकाला टार्गेट ठेव. अरे पाय कसला हा इथे माती यांच्या ग्राउंड काय कामाचा आहे सर. पटान चिंगे अजून झोपून राहून दे. उठवू नको ए बस. ओ सर आउट आहे सर बाहेर घेऊ. हा बघ किती लेट करतोय. मार झालं जिंकलो. चला तिडे चला 3D ला सार्थक शेट. अरे पळता येतं का रे सामने. एक मॅच आहे बॉयज. अशा प्रकारे डेंजर मॅच झालेली आहे आणि आपल्याला काय वाटतंय
दुबे आपण किती विकेट घेतले? 2 विकेट घेतले ना? 1 विकेट लिया. हे विशाल विकेट लिया. 1 विकेट लिया. कितना विकेट लिया? बाकी ब्लॉग बना रहे. आपको क्या लगता है कैसे क्या खेळला? इथं पाय घसरला ना खेळलेले. आणि त्यानंतर विजय गुंडगे भाई विजय गुंडगेची खूप स्पीड होती. अशा प्रकारे त्याने एक चांगल्या प्रकारे मॅच खेळलेला आहे. 20ची अशा प्रकारे मॅच चालू आहे. प्रेक्षक दिसतोय का बघा? अंधार दिसतोय का? अंधार दिसतोय का बघा? काय तुझा वगैरे 80 मान आपल्याला पैसे पुढे दाखव. नंबर अशा प्रकारे मॅच चालू आहे. आता मला आपण सायन्स आहे. तर छोटी इकडे छोटी काय वाटतं? काय झालं? जिंकताय तुम्ही. आम्ही जिंकणार आहे का? तुमच्याकडे 2ची लीड आहे, लक्षात ठेवा. नाद करा आपण कुणाचा शेवटी असं सांगा बरोबर तुमचा बस. यस भाई खूपच चांगले गेले. यश वरती फोकस करूया आपण. पठाणने 1 नंबर विकेट काढलेले. पठाणसाठी जोरदार टाळ्या. मंडळ खूप आभारी आहे. अशीच आमच्या मागे दुवा राहू द्या. त्यानंतर वैभव पाबरेकर काय वेदांत पाबरेकरने घाण केले तरी पण ठीक आहे. नाही मस्त खेळलाय वेदांत. त्यानंतर जो बघा यांची भांडणं झाली तिथं. कोणाची? त्यांची कॅप्टन साहेब तमाशा साईडला कॅप्टन सोबत एक कोच आले. कोचला फोकस करूया. कोच काय म्हणणं आपलं? कोण जिंकणार आहे? कोच काळे आहेत. टीम जिंकणार आहे. सायन्स आहे. काय टेन्शन नका घेऊ. काय नाही आपण तुमचे मार्गदर्शन वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे. बाकी काय नाही. आता कोच बोलले का आपली टीम जिंकणार आहे? आम्हाला खूप चांगलं वाटतं. पटांचा काय उपयोग नाही घरी पाठवा. तर अशा प्रकारे कॅप्टन साहेब खरं परत प्लॅनिंग करताना कॅप्टन साहेबांची प्लॅनिंग चालू आहे सध्या. कॅप्टन साहेब भाव देत नाहीत आम्हाला. विषय काय तुझं काय? त्यानंतर मिलिंद पडतो रे. पठाण आपल्याला काय वाटते? पण आपण 2 विकेट घेतले. आम्हाला खूप चांगले कॅप्टन लाभलेलं आहे. टाकले नाही तर नाही खूप बोललो असतो आम्ही. काय म्हणणं आम्ही जिंकलो म्हणून. आमचं म्हणणं काय माहिती का? आम्ही एवढा आनंद होतो मला. पठाणने 2 विकेट घेतले. माझं मन खुश झालेलं. अंतर्मय खुश झालेले. माझं पण तसंच आहे. सांगू नाही शकत ती फिलिंग. ओके त्यानंतर आणि बी वर्ग पण 1 स्टार जिंकणार. वैभवमुळे जिंकणार आहे. वैभवमुळे वैभवने 4 विकेट घेतल्या. 4 विकेट किती? 4 ना 3 2 ठीक आहे. 2 पण खूप आहेत. येऊन येणार कोण? कोंबडी शिवाय आहेच कोण? कोंबडी शिवाय आहेच कोण? तर वैभव त्यांच्यामुळे मॅच चाललेली पण आहे. एकटा बादशाह आहे. वैभवने 2 विकेट घेतलेले. वैभवने जातो. तर अशी मॅच झाली अशा वगैरे. आणि आता डमाईसाने शिट्टी वाजवली. डमाईसाने शिट्टी वाजवतात. सरांनी मार्गदर्शन केलेले. आणि कॅप्टन साहेब पळताना दुबेने फोटो काय करा तुम्ही? प्रेक्षकांनी सगळ्यांनी गेम केलेला आहे. त्यानंतर इथं आपण दुसऱ्या जरा कॅमेरामॅनकडे जाऊया. कॅमेरामॅन इथं युवराज आहेत. आणि याचं नाव काय? गुरुप्रसाद गायकवाड यांनी इथं उपस्थिती दिलेली आहे. त्यांच्या आयफोनमध्ये शूटिंग चालू सध्या. त्यानंतर हर्षल आज आपल्याला काय वाटतं? कोण जिंकणार आहे? आपलं मत काय? कोण जिंकणार आहे? सायन्स आहे. माझा मुलगा झालेले सगळे आपल्याला काय वाटतं? कोण जिंकणार आहे? सायन्स आहे. बर्थडे का? बर्थडे नाही. त्यानंतर अशाच प्रकारे मॅच चालू आहे. आणि सार्थक घाटगे, यश वरगंटे आणि विशाल प्रजापती यांनी आपले स्थान घेतलेले. त्यानंतर बघू आपण आता काय झालंय.
सार्थक भाई फुल फॉर्म मध्ये आलेले आहेत. सार्थक मॅच मध्ये काय वाटतं आपल्या इकडं मॅच असं वाटतं जाणार का बसा. तर अशा प्रकारे मॅच चालू झालेली आहे आणि पहिला यशवंतने डाव धरलेला आहे कारण यश आमचा उत्कृष्ट प्लेअर जरी असला तरी लवकर आउट होतो आणि यशने इथे चकवा दिलेला आहे. यशने चकवा दिलेला आहे आणि मानस हा त्यांच्या उत्कृष्ट कप्तान आणि प्लेअर आहे. आता यशने चकवलेला आहे यश बादशाह. उत्कृष्ट असं त्याला चकवलं जातं 11 सायन्स सारखा संघर्ष मारू बघा सायन्स या संघाने घेतलेले आणि या ठिकाणी यश बादशाह यशने चुकवले सगळ्यांना आणि अशा प्रकारे मॅच चालू आहे. मानसवर खोवलेला मानसने उत्कृष्ट कप्तान आणि यशने चुकवलेला आहे. यश पण आत घुसलेला आहे. यश वरगंटे एकटा प्लेअर जो सगळ्यांना कव्हर करतोय. अजूनही पहिल्या गुणांसाठी 11 कॉलेजला संघर्ष करावा लागला आहे. तशी सुरुवात पहिल्या वेळी मॅच चालू झाली सध्या जिंकणार आहे. मला तुम्ही सायन्स म्हणतात जर हारले ना तुम्हाला मी घेतो तिकडे कोपच्या त्या जिंकलो भाई जिंकलो. भाई बाप बाप डाय मारले भेडी. पाणी बिनी प्या जरा. ठीक आहे बोला सर. कसं वाटली तुम्हाला? मी जिंकलो म्हणून 11वी कॉमर्स मराठी आणि 11वी सायन्स ए या दोन संघामध्ये NN पालिवाला ज्युनियर कॉलेजची फायनल खेळवण्यात आली. खो खो या खेळाची दोन्ही संघांनी अतिशय खुर्शीने सामना खेळला आणि अवघ्या एका गुणाने फक्त सायन्स ए विजयी झालेला आहे. पण कॉमर्स मराठी या टीमचा पण खेळ अत्यंत उत्कृष्ट होता. दोन्ही संघांचे दोन्ही पंचांतर्फे हार्दिक अभिनंदन. आम्ही एकाच तासामध्ये तुम्हाला हे गेम संपवायची आहे. कशी झाली मॅच? आत्ताच जी मॅच झाली ती एकदम रोमहर्षक मॅच झाली आणि एकदम पोरं एकदम धडाडीने भारी खेळले आणि त्यामध्ये मला वाटतं सायन्स या संघाचा विजय झाला. प्रथम उपविजेते 11वी कॉमर्स मराठी माध्यम यांचा झाला आहे. अशा पद्धतीने सांघिक खेळ आज संपलेले आहेत. आता थोड्याच वेळात वैयक्तिक खेळ सुरू होत आहेत. ओके सर, थँक्यू सर. एकदम उत्कृष्ट काम केले सरांनी एकदा क्रीडा प्रमुख म्हणून. तर अशा प्रकारे हा विरोधी टीममधला प्लेअर होता, 1 नंबर खेळलेला आहे. आणि आता आपले पवन ठाकूर आणि जरी घाण केली असली तरी पण चांगला खेळला चेहरा इकडे दाखवा. आता 1 नंबर मॅच झाली. अतिशय सुंदर छान खेळला. ओके सर, थँक्यू सर. त्यानंतर हे त्यांचं माहित नाही मला. पियुष भालेकर आपण जाऊया. पियुष इकडे. पियुष आपल्याला काय वाटतं, काय कशी मॅच झाली? हा मस्त झाली. काय आपलं तुम्ही कोणत्या साईडनं होता? आम्ही कॉमर्स मराठीच्या साईडला होतो. तर आपण आता यांना कट मारणारे मध्ये विरोधी पक्षाकडनं होते. तरी पण तुमची टीम हारली. तुम्हाला आता काय वाटतंय?
काही नाही मस्त वाटतंय चांगलं वाटतंय नंबर आला ना हा पण आमचा सायन्स याचा वर्गाचा पहिला नंबर आला. मग येऊ दे ना आमचा कॉमर्स इंग्लिश चाललाय ना. कॉमर्स इंग्लिश वाटतं का तुला? कॉमर्स पहिलं आठवून ठेव, कॉमर्स इंग्लिश का मराठी आहे. आमच्या विशाल विशालची गणित टीचर आहे, मॅथ्स टीचर मॅडम एकदम उत्कृष्ट लेखक म्हणून यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर गुरुप्रसाद यांनी आपलं काय वाटतं मॅचिंगचा कसा आनंद आहे आपला? एकदम मस्त चुम्मी काम केलेलं आहे दौलतराव बांगरने. दौलतराव बांगर सात गाडगेची शेवटची डाय कशी वाटली? एकदम खतरनाक घेतली. बाप होती बाप. त्यानंतर सरांचे तिकडं नवीन आम्हाला दमाजी सरांनी उत्कृष्ट काम केले. त्यानंतर कॅप्टन सध्या कॅप्टन आम्ही विजय झालेलो आहोत. मला चॉकलेट दिली नाही तरी पण तुम्ही चॉकलेट म्हणणं आहे मला लेमन गोळी दिली नाही. चिडून जितलो पण ठीक आहे, काय नाही जितल्याशी मतलब आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आपले सहकारी मित्र आले खो खो आणि व्हॉलीबॉल दोन्ही मध्ये. कसं वाटतं आपल्याला आमचा दुसरा पहिला नंबर आला ते? तुमच्यासाठी भारी वाटते. भारी वाटते. आम्ही हारलोय. तुमचा वर्ग कोणता होता? सायन्स नाही कॉमर्स मराठी होता आमचा. कॉमर्स मराठी. तर त्यांचा तिथं दुसरा नंबर आमचा संगनायक आलेला आहे पाठी. संगनायक. हा कुठे संगनायक हा संगनायक इथे संगनायक आपल्याला खूप शुभेच्छा. एक नंबर मस्त खेळला आपण. तुम्ही पण आता तुम्ही जिंकलेले आहेत. तुम्हाला तर काय आम्हाला खूप आनंद झालाय. ट्रॉफी भेटेल का नाही? ट्रॉफी निघते एक सर्टिफिकेट एवढंच. आमची शाळा हातपाय मोडले नाही मोडून दाखव. याला मागाशी दाखवलं मी पेनासाठी पेन मी फुकट दिला असता बाबा. मस्त खेळा भाई. एक नंबर बेस्ट मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर हे बघा खोखोची मॅच झालेली आणि आता मी आणि आमले तिथं गोळा फेक आहे. तिथे गोळा फेक बघायला चुकून आला पहिला नंबर येऊ शकतो आमचा. त्यामुळे पहिल्या नंबरच्या आशेने आम्ही आलेलो आहे. तर कोणाचं नाव काय? त्याचं नाव काय? हा सोहम जायभाई. आमले गोळा फेकणारे आणि गोळा फेकणारे हात दुखतो आमले त्याचा क्लिअर आहे. राजू इथं आलेला राजू. आता तुम्ही आपल्याला वाटतं गोळा फेक नंबर आहे. गोला फेक में लाइक करो सब्सक्राइब करो. आप लोग कधी येणार आहे? बोलो मेरे मेहनत का फल देखो इधर लगा है मेरे को. मेहनत का फल है बट फिर भी उसको कुछ मिला नहीं है अभी तक. अभी उसका स्कूल में सम्मान होगा, शाळेमध्ये सन्मान होणार. त्यानंतर बघू आता. अमर याचं नाव अमर आहे. अमरचं नाव काय? प्रणय वाल्मिकी. इंटरव्ह्यू दे. प्रणय वाल्मिकी. आपलं काय वाटतं आपण कोणत्या खेळ घेणार? खो खो बघायला आलो आता घरी जाणार. खो खो बघायला बघते. आपल्याला वाटतं आता नाही आता डायरेक्ट घरी जाणार आहे. गप झोपणार आहे. डायरेक्ट घरी. ठीक आहे चला बाय. आम्ही बघू ना. आता सिद्धे काय वाट आपण कोणत्या खेळात बघितले? काय झाला नंबर आला? येणार नाही. त्यानंतर यश मी आता कोणाच्या कुठल्या गेम मध्ये भाग नाही घेणार कारण की पायाला खूप जोरात लागलेला आहे मला. आणखी मला आनंद होते की आम्ही पहिला नंबर मारलेला आहे. तो शेवटचे 10 सेकंड आमच्यासाठी एक वेगळे 10 सेकंड होते जेणेकरून आम्हाला असं फील होत होतं की आम्ही हारू पण शकतो, ड्रॉ तर होऊ शकतो. पण सार्थकनी जे गेम पलटलंय ते बघून आम्हाला ना एवढा आनंद झाला की सांगू शकत नाही. आम्हाला वाटलेलं काय ड्रॉ टाळच मारणार बाकी काय करणार नाहीये. आता मस्तपैकी मॅच झालेली आहे. आम्ही आता थकलेलो आहे. आम्ही ते बसलेलो आहे जरा अशी फ्रेश बघून. सार्थक आता कॅप्टन दिसतं आपल्याला. बोलो